मित्रांनो, मार्च महिना सुरुवात झाला 2026चा. या मार्चचं सर्वात जास्त महत्त्व आहे. का महत्त्व आहे तर मित्रांनो, मागच्या 3-4 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल तर जिल्हा परिषदच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका या सगळ्यामध्ये काळ गेला आणि आचारसंहितेत काळ गेला. आणि आचारसंहितेमध्ये आणि निवडणुका या दोन्हीमध्ये काळ गेलेला असल्यामुळं आपल्या ज्या फायली आहेत, म्हणजे विविध योजनेच्या PMAGP असो, CMAGP असो, PMFMA असो, अण्णासाहेब पाटील असो किंवा कुठल्याही आर्थिक विकास महामंडळाच्या आपण जे का फाईल केलेल्या होत्या किंवा आता करत आहोत, ह्या सगळ्या फायली थोडक्यामध्ये तुंबलेल्या होत्या, जिथं तिथं थांबलेल्या होत्या. बऱ्याच वेळेला अर्जच घेतले जात नव्हते, अशी परिस्थिती होती. आता हे सगळं मार्च म्हणजे काय, वर्षाचा शेवटचा महिना, आणि ह्या शेवटच्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी जे आहेत ते पूर्ण करायचे असतात. म्हणजे सरकारचं जे बजेट असतं ते मार्चमध्ये संपवायचं असतं थोडक्यामध्ये. मित्रांनो, कारण काय की मार्चमध्ये जे बजेट फायनल होतं त्याच बजेटच्या आधारे पुढच्या वर्षीचं कामाचं बजेट ठरत असतं. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, प्रत्येक पदाधिकारी हे सगळे जण मार्चमध्ये जास्तीत जास्त जे बजेट त्यांच्याकडे आहे तो खर्च करण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरातल्या आलेल्या फायली ज्या थांबलेल्या असतात त्या प्रोसेस करायचा प्रयत्न करतात, बँकासहित. तर मित्रांनो, मार्चमध्ये फायली मंजूर होतात का हा जो प्रश्न विचारला जातो, तर मी म्हणतो की वर्षभरात झाल्या नाहीत तेवढ्या फायली मार्चमध्ये मंजूर होतात. आणि मग तीही कधी, मार्चच्या पहिल्या 3 आठवड्यामध्ये. शेवटचा आठवडा मार्च एंड म्हणण्यात जातो, म्हणजे नुसत्या प्रोसेस करण्यात जातात. म्हणजे वर्षभर जर का आपण फायली केलेल्या नसतील किंवा केलेल्या असतील किंवा केलेल्या फायली तुंबलेल्या असतील तर सगळ्या मंजुरी ज्या येतात त्या मार्चच्या पहिल्या 3 आठवड्यामध्ये येतात. यासाठी धावपळ करण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाला. ज्याची फाईल अर्ज केलेली आहे त्याला, ज्याला नवीन करायचा प्लॅन आहे त्याला, आणि ज्याची फाईल कुठेतरी थांबलेली आहे त्यालासुद्धा मार्चमध्ये आपल्याला पळवणं आवश्यक आहे. मित्रांनो, थोड्याशा बारीक गोष्टी ह्या व्हिडिओत हे सांगू इच्छितो, ते म्हणजे प्रत्येक अधिकारी, पदाधिकारी ही आपला स्वतःचा, थोडक्यामध्ये ज्याला म्हणतो आपण की स्वतःची इमेज किंवा स्वतःचं काम योग्य रीतीने आणि कसं केलेलं हे दाखवण्यासाठी, कारण त्यांचा CR त्याच्यावर अवलंबून असतो, मार्चमध्ये पळून काम करतात, पळून काम करतात. आणि बँकेला डिपॉझिट्स हवे असतात मार्चमध्ये. आणि हे डिपॉझिट सर्वात जास्त देणारे कोण असतात तर शासकीय अधिकारी असतात, म्हणजे शासनाचे अधिकारी असतात. त्यांच्याकडे खूप पैसा असतो जो बँकेत ठेवला जातो डिपॉझिट म्हणून. आणि मग म्हणजे ही सांगड मी तुम्हाला का समजावून सांगतो आहे, मग बँका, शासकीय अधिकारी जे म्हणतील, म्हणजे ज्यांच्या हातात बजेट आहे, म्हणजे अगदी BDOच्या हातातसुद्धा फार मोठं बजेट असतं, जिल्हा परिषदकडं असतं, महानगरपालिकेत बजेट असतं, शासनाच्या महसूल विभागाकडं असतं, म्हणजे कलेक्टर साहेबांच्या हातात तर फार मोठं बजेट असतं. मग यांचं बँका वर्षभर न ऐकलेल्या या काळामध्ये ऐकतात, कारण त्यांना बजेट हवं असतं आणि त्यांचा जो बॅलन्स शीट आहे तो स्ट्रॉंग ठेवायचा असतो मार्चमध्ये, म्हणून त्यांना बजेट हवं असतं. मग बजेट हवं म्हणून ते शासनाचे अधिकारी जे सांगितलं ते ऐकायला तयार असतात या मार्चमध्ये. मग अधिकाऱ्यांना काय हवं असतं तर अधिकाऱ्यांना त्यांचं स्वतःचं काम करून घेणं हवं असतं, कारण त्यांची एफिशियन्सी दिसली पाहिजे. त्यांची जेवढी एफिशियन्सी जास्त दिसेल तेवढं त्यांचं वेटेज वाढतं, त्यांचं प्रमोशन्स होतात, आणि ज्याला म्हणतो आपण शासन दरबारी त्यांचं वजन वाढतं. म्हणून त्यांना त्यांची कामं करून हवी असतात. त्यांची कामं करून हवी असतात. कुठली कामं पर्सनल नाही, त्यांच्यावर जी आलेलं टार्गेट आहे, त्यांना वर्षभरामध्ये शासनाने दिलेलं जे टार्गेट आहे ते त्यांना पूर्ण करून घ्यायचं असतं. आणि त्यांना ते टार्गेट पूर्ण करून घ्यायचं असल्यामुळं ते सुद्धा आपल्याकडं जी तुंबलेली कामं आहेत, थांबलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे लागतात. आणि त्यामुळं काय होतं की सगळी यंत्रणाच कामाला लागते. आणि निवडणुकीमध्ये थांबलेलं होतं तर ही यंत्रणा कामाला लागत असल्यामुळं आपण, जसं आपल्याला माहिती आहे की पाण्याचा मोठा प्रभाव आला की सगळं काही वाहून जातं, त्याचप्रमाणे आपल्या फायलीसुद्धा त्यातमध्ये वाहून जाऊ शकतात, म्हणजे
क्लिअर होऊ शकतं. आता करणं काय आवश्यक आहे? ज्यांनी अर्ज केलेला नाही, ज्यांनी विचार करतो आहे की मला अर्ज करायचा आहे, मला सबसिडीत प्रस्ताव करायचा आहे, माझं प्रपोजल करायचं आहे, अशा लोकांनी आता ताबडतोब अर्ज करायचं थांबायचं नाही, कारण टार्गेट पूर्ण करायचं असतं. दुसरी गोष्ट की ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांनी काय केलं पाहिजे की माझी फाईल कुठं आहे ती बघितलं पाहिजे. कुठं अडली असेल, काही प्रॉब्लेम असेल, कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांकडे थांबली असेल, कुठल्या डिपार्टमेंटला थांबली असेल तर तिथं जाणं आवश्यक आहे, भेटणं आवश्यक आहे, रिक्वेस्ट करणं आवश्यक आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कम्युनिकेशननी सगळे कामं सॉल्व होतात. भेटणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे. आता ज्यांची फाईलं येऊन बँकेमध्ये थांबलेली आहेत त्यांची सर्वात मोठी जबाबदारी ती आहे की माझं का थांबलेलं आहे, त्याचं कारण काय आहे, आणि मग ते कुणा खात्याकडनं आले. समजा जिल्हा उद्योग केंद्राकडनं आले, PMFAच्या अधिकाऱ्याकडनं आले किंवा PMAGPकडनं आले किंवा कुठल्या महामंडळाकडनं आलं नाही, त्या व्यक्तींनी बँकेबरोबरच त्या शासकीय अधिकाऱ्यांना भेटणं, त्यांना रिक्वेस्ट करणं, त्यांच्याकडनं एखादी फोन जायला लावणं. आता मीटिंग ज्या होतात त्या मीटिंगमध्ये तो विषय घ्यायला लावणं, सर माझ्या फायलीचं बघा, आणि हवं असेल तर त्यांच्या वरिष्ठांना भेटणं आणि तिकडून बँकेला फोर्स करणं थोडक्यामध्ये की माझी फाईल द्या. कारण बँका शेवटच्या आठवड्यामध्ये, मार्चमध्ये कुठल्याही फाईली आपल्याकडे शिल्लक ठेवत नाहीत, कारण त्यांना दाखवायचं असतं की मी कंप्लीट काम केलेलं आहे, माझ्याकडे कुठलंही काम पेंडिंग नाही आहे. म्हणून त्यांनाही त्यांची कार्यक्षमता दाखवायची असते. हा सगळा काळ जो आहे मार्चमधला, हा प्रत्येकाला आपली कार्यक्षमता प्रूव्ह करायची असते. कारण आत्ता जर कार्यक्षमता प्रूव्ह केली तर पुढच्या वेळेस त्यांना पुढच्या ज्याला म्हणतो आपण वरची पायरी भेटते तोपर्यंत भेटत नाही. म्हणून प्रत्येकजण कार्यक्षमता दाखवण्याचा असतो. आपण आपली कार्यक्षमता दाखवायची आणि लगेच कामाला लागायचं. भेटा, कम्युनिकेट करा आणि नक्की ही प्रोसेस होईल. पण हे कधी? मार्चच्या ह्या 3च आठवड्यात. 4थ्या आठवड्यात परत मार्च एंड चालू होतो. म्हणून आत्ताच कामाला लागा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सगळ्या मित्रांना पोचवा आणि ताबडतोब कामाला लागून आपली प्रोसेस कंप्लीट करून घ्या. ज्यांनी केलं नाही त्यांनी प्रस्ताव करायला हरकत नाही. प्रपोजल आम्हीही करून देतो. धन्यवाद मित्रांनो.